एक आठवड्यात पायांची ताकद परत मिळवा. हा एक पदार्थ आहारात नक्की घ्या. नमस्कार मंडळी, आपल्या शरीराचा संपूर्ण भार पेलण्याचं काम आपल्या पायांकडून होतं. दिवसभर चालणं असो, घरातली कामं असो किंवा सतत उभं राहणं असो, पाय मजबूत असणं आपल्या रोजच्या आयुष्यासाठी खूप महत्वाचे आहे, बरोबर ना? पण अनेकदा थोडं चालल्यानंतर पाय जड होतात. जास्त वेळ उभं राहिल्यावर थकवा जाणवतो. कधी कधी पायांमध्ये अशक्तपणा जाणवतो आणि मग मनात प्रश्न येतो, पायांची ताकद वाढवण्यासाठी आहारात नेमकं काय घ्यावं? आज आपण अशाच एका साध्या पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत. हा पदार्थ आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळतो आणि तो म्हणजे अंड. अंड हा प्रोटीनचा चांगला स्रोत मानला जातो. आपल्या शरीरातील स्नायूंसाठी प्रोटीन महत्वाचे असतात. आपण दिवसभर चालतो, फिरतो, काम करतो. या सगळ्या हालचालींमध्ये आपल्या स्नायूंचा सतत वापर होत असतो. त्यामुळे रोजच्या आहारात पुरेशी प्रोटीन मिळणं महत्वाचेच आहे. अंड्यामध्ये प्रोटीन सोबत काही महत्वाची जीवनसत्वे आणि खनिजेही मिळतात. म्हणूनच पायांची स्नायूंची काळजी घेण्यासाठी अंड्याचा आहारात समावेश करता येऊ शकतो. पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. फक्त एक पदार्थ खाल्ल्याने एका आठवड्यात पायांची ताकद जादूसारखी परत येईल असं नाही. आपल्या शरीराला संतुलित आहाराची गरज असते. अंड हा त्या आहारातील एक चांगला पर्याय ठरू शकतो. तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये उकडलेले अंडे घेऊ शकता किंवा भाजी सोबत अंड्याची भुर्जीही घेऊ शकता. ज्यांना अंड खाणं आवडत नाही त्यांनी आपल्या नेहमीच्या आहारात त्यांचा समावेश करण्याचा विचार करू शकता. आणि अंड खात नसाल तर काळजी करण्याची गरज नाही. डाळी, कडधान्य, दूध, दही, पनीर यासारखे प्रोटीनचे इतर पर्यायही आहारात ठेवता येतात. कारण पायांचे स्नायू मजबूत ठेवण्यासाठी फक्त एका पदार्थावर अवलंबून राहणं योग्य नाही. त्यासोबत पुरेसं पाणी पिणेही महत्वाचंच आहे. दिवसभर शरीराला आवश्यक तेवढं पाणी मिळते का याकडे पण लक्ष द्या. तसंच रोज थोडी हालचाल करणंही गरजेचं आहे. सतत बसून राहण्यापेक्षा थोडं चालणं फायदेशीर ठरू शकतं. तुमच्या क्षमतेनुसार हलका व्यायाम किंवा स्ट्रेचिंगही करू शकता तुम्ही. पण शरीराला त्रास होत असेल तर व्यायामाचा अतिरेक करू नका. आता प्रश्न येतो, अंड नेमकं कसं खावं? साधं उकडलेलं अंड हा अगदी सोपा पर्याय आहे. त्यात अनावश्यक तेल किंवा जास्त मसाला घालण्याची गरज नाही. नाश्त्यामध्ये अंड आणि त्यासोबत पौष्टिक पदार्थ घेतले तर आहार अधिक संतुलित होऊ शकतो. उदाहरणार्थ भाजी, फळं किंवा संपूर्ण धान्यासोबत बनवलेला पदार्थ यासोबत अंड घेता येऊ शकतं. पायांच्या ताकदीसोबत संपूर्ण शरीराची ताकदही महत्वाची आहे. म्हणून रोजच्या जेवणात फक्त पोळी भाजीवर न थांबता वेगवेगळ्या अन्न गटांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. डाळी आणि कडधान्य खा, हिरव्या पालेभाज्या खा, हंगामी फळं खा, दूध किंवा दही यासारखे पदार्थ योग्य प्रमाणात घ्या आणि पुरेसे प्रोटीन मिळते का याकडेही लक्ष द्या. पायांमध्ये वारंवार अशक्तपणा जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण प्रत्येक वेळी पायाचा थकवा हा फक्त आहारामुळेच असेल असं नाही. कधी कधी शरीरात काही पौष्टिक घटकांची कमतरता असू शकते. कधी जास्त कामामुळे थकवा येऊ शकतो, तर काही वेळा इतर आरोग्याशी संबंधित कारणही असू शकतात. म्हणून त्रास सतत जाणवत असेल किंवा वाढत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरेल. आता एक छोटासा प्रयोग करून पहा. पुढचे काही दिवस आपल्या आहाराकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. प्रत्येक जेवणात काहीतरी पौष्टिक पदार्थ ठेवण्याचा प्रयत्न करा. अंड खात असाल तर ते आपल्या आहारात योग्य पद्धतीने समाविष्ट करा. त्यासोबत रोजच्या हालचालींकडे लक्ष द्या. पुरेशी झोप घ्या, पाणी प्या आणि शरीराला आवश्यक विश्रांती द्या. खाणं नाही तर संपूर्ण जीवनशैली महत्वाची आहे. आपल्या शरीराला योग्य पोषण मिळालं तर स्नायूंच्या आरोग्याची काळजी घेण्यास नक्कीच मदत होऊ शकते. म्हणून आजपासून आपल्या ताटाकडे थोडं वेगळ्या नजरेने पहा. आपण जे खातो त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो आणि म्हणूनच रोजच्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करणं ही आपल्या आरोग्यासाठी चांगलीच सवय आहे. तर मंडळी, पायांची ताकद टिकवण्यासाठी आजपासून आपल्या आहाराकडे लक्ष द्या. अंड खात असाल तर त्याचा योग्य प्रमाणात समावेश करा.